शुभं करोति। नाही, मी तुला असलं काहीही करू देणार नाही आणि किमयासाठी शक्य तेवढं सगळं करतोच होत की आपण। त्यासाठी अशा अघोरी मार्गाने जायची काहीही गरज नाहीये। आता पैशांची गरज नाहीये, पण पुढे लागेलच की। जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा काहीही करून पैसे उभे करू आपण। पण आता जर तू असं काही केलंस ना तर याद राख, गेले काही दिवस मी आपल्या नाक्यावरच्या क्रेडिट सोसायटीत अकाउंट्स लिहायला जातोय। ओव्हरटाईम समज काही पैसेही मिळणार आहेत। ओव्हरटाईम पैसे? गिरीश, आपण एवढं कमवतो, ह्याची काय गरज आहे? आपल्यासाठी नाही, किमयाच्या ट्रीटमेंटसाठी। निघू मी, मला उशीर होतोय। किमया, काय हो, काय झालं इथं? किमया, अरे कधीचं दार ठोठवते ती, उघडत पण नाही, हो पण देत नाही। थांबा थांबा, मी बघतो। किमया, अण्णा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या खोलीत जा, मी बघतो इथे काय ते। नाही नाही, किमयाला बघितल्याशिवाय मी इथून हलणार नाही। किमया, 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 काय ग, कशी आहेस तू? काय होतंय तुला? मला कुठे काय, मला काही होत नाहीये। अगं मग दरवाजा का उघडत नव्हतीस? कधीशी आम्ही हाका मारतोय। हा, ते अण्णा माझ्या ना कपड्यांवरती चहा सांडला म्हणून कपडे बदलत होते। अगं मग ओ का नाही दिलीस? अण्णा जाऊ द्या ना अण्णा, आता आली ना ती बाहेर। काय ग? दादा दादा, अरे बरं वाटत नाहीये का? डॉक्टरांकडे जाऊया चल। डॉक्टर पै इथे नाहीयेत आणि हे इतर कुणाकडेच जायला तयार नाहीत। मीच जाऊन सांगतो, त्याच्या मनावरचं दडपण कमी करून टाकतो बस। नाही अण्णा, थांबा। म्हणजे या नाटकाची सुरुवात मी केली, त्याचा शेवटही मीच करेन। नाही नको। अरुण काका, किमया, किमया, काय ग? हा? किमया, काय होतं बाळा? नाही काही नाही। अगं काय झालं? डॉक्टरकडे घेऊन जायचं। बस बस। अरे विश्वास, घे ग बाळा, बरं वाटेल। हे अगं प्राची, प्राची? प्राची, काय डोकं फिरलं का तुझं? हो, काही नाही होणार, घ्या तुम्ही पण घ्या। नको, अगं काय करतेस तू? वेळ लागला का तुला? तिच्या औषधाच्या गोळ्या घ्या, नाहीतर काय? ह्या औषधाच्या गोळ्या नाहीयेत, औषधाच्या बाटलीत चॉकलेटच्या गोळ्या आहेत। प्राची, आणि हे रक्त। अगं काय काय चाललंय? प्राची, अगं, प्राची, का वागलीस आमच्याशी असं? हे सगळं नाटक नव्हतं तर मग काय होतं? प्रेम होतं, घरासाठी, घराच्या भल्यासाठी, तुमची आपापसातली भांडणं मिटावी म्हणून तिने हे नाटक केलं होतं। तुमच्याकडून कसलंही स्पष्टीकरण नकोय मला। स्पष्टीकरण ऐकावं लागेल तुमच्या आपसातल्या। बस पुरे आता। दादाला आधीच बरं वाटत नाहीये, आता जुन्या गोष्टी उगाळू नका। आता आता तू काही करायचं नाही। हा, मी बोलेन, समजावीन त्याला। तू निर्धास्त राहा। हा, शांत शांत।